आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्झिलरीज बघणार आहोत. ऑक्झिलरीज म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्स. तर याचे 3 प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स, नंबर 2 आहे मॉडेल हेल्पिंग वर्ब्स आणि नंबर 3 आहे मार्जिनल हेल्पिंग वर्ब्स. त्यापैकी आज आपण प्रायमरी या भागामध्ये टू बीची सहाय्यकारी क्रियापदं बघणार आहोत. सहाय्यकारी क्रियापद कशाला म्हणतात? तर ते सहाय्यकारी क्रियापदं एक तर मुख्य क्रियापदाचंही कार्य करतात आणि क्रियापदाला सहाय्यक म्हणून कार्य करतात. तर असं दोन्ही पद्धतीने ही क्रियापदं काम करत असतात. तर त्यामध्ये आपण वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हीमध्ये टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. वर्तमान काळामध्ये मी तर एकवचन आणि अनेकवचन असं लिहिलेलं आहे. भूतकाळामध्ये सुद्धा एकवचन अनेकवचन असं लिहिलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा एकवचन आणि अनेकवचन असं लिहिलेलं आहे. तर वर्तमान काळामध्ये एकवचनामध्ये ॲम आणि इज अशी 2 सहाय्यकारी क्रियापदं आहेत. तर वर्तमान काळामध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. कशाचं? टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. आता ॲम आणि इजचा अर्थ आहे म्हणजे ॲम म्हणजे आहे आणि इज म्हणजे आहे. या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग एकवचनी कर्त्याबरोबर केला जातो, परंतु ॲमचा उपयोग हा फक्त आयच्या पुढे केला जातो आणि मग बाकी ही, सी, इट आणि नाम, एकवचनी नाम त्यांच्या पुढे इजचा उपयोग केला जातो. आता जसं आयच्या पुढे फक्त ॲम येईल, आय ॲम म्हणजे मी आहे असं होईल. ही, सी, इट, ही इज म्हणजे तो आहे, सी इज म्हणजे ती आहे आणि इट इज म्हणजे ते आहे. तर इथं आपल्याला या पद्धतीनं याचा उपयोग करता येईल. अनेक वचनामध्ये आर आहे. आर म्हणजे आहेत. तर याच्यासाठी अनेक वचनी करता पाहिजे आणि त्या कर्त्यापुढे वर्तमान काळामध्ये आर हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. चला आपण भूतकाळाकडे जाऊया. भूतकाळामध्ये एक वचनामध्ये येईल वाज. वाजचा अर्थ असेल होता किंवा होती किंवा होते असा सुद्धा होईल, पण तो करता एकवचनी असला पाहिजे. आणि अनेक वचनामध्ये वेअर. वेअरचा अर्थ होते असा होईल. आय वाज म्हणजे मी होतो, ही वाज तो होता, सी वाज ती होती, इट वाज ते होते. ते होते म्हणजे अनेकवचनी नाही. एखादं यंत्र होतं, मग होतं म्हणूया किंवा होते, यंत्र होते, यंत्र होतं, या पद्धतीनं होतेचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तर इथं वेअर, दे वेअर, यू वेअर, वी वेअर अशा पद्धतीनं आपल्याला भूतकाळामध्ये वेअरचा उपयोग करता येईल. भविष्यकाळामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे आहेत. तर एक वचनासाठी सुद्धा आणि अनेक वचनासाठी सुद्धा या दोन्हीचा उपयोग केला जातो. तर शॅल बी आणि विल बी. शॅल बी प्रामुख्याने आय आणि वीच्या पुढे वापर करण्यासाठी शॅल बीचा वापर करतात आणि विल बी ही, सी, इट, यू, दे यांच्यासाठी विल बीचा वापर करतात. परंतु आयच्या पुढे शॅल बीच्या ऐवजी कधी कधी आयच्या पुढे तुम्हाला विल असं बघायला मिळेल. तर आय विल, आय शॅल पास हे एक वाक्य आहे. तर आय शॅल पास म्हणजे मी पास होईल असा त्याचा अर्थ होईल. तर कधी कधी तुम्हाला शॅलच्या पुढे विल असं दिसेल. तर आय विल पास म्हणजे ज्यावेळेस आपण शॅल वापरतो त्यावेळेस डेफिनेट आपण सांगू शकत नाही, पण ज्यावेळेस विल आहे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डेफिनेट सांगू शकतो, म्हणजे निश्चितता सांगू शकतो. आता उदाहरण मी म्हटलं की आय विल मीट यू टुमॉरो,
मी उद्या तुम्हाला भेटेल. आय शॅल मीट यू टुमारो आणि आय विल मीट यू टुमारो याच्यामध्ये काय फरक आहे? तर शॅल घेतलं तर भेटेन की न भेटेन यामध्ये निश्चितता नाही. पण आय विल मीट यू टुमारो, मी उद्या तुम्हाला भेटेल म्हणजे निश्चित भेटेल. म्हणजे जिथं निश्चितता आहे त्या ठिकाणी विल वापरायचं आणि जिथं अनिश्चितता आहे त्या ठिकाणी शॅल आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो. आता इथं मी एक उदाहरण घेतलंय बघा. ही इज वेल, तो चांगला आहे. म्हणजे इथं इज हे मुख्य क्रियापदाचं काम करतं. पण दुसऱ्या वाक्यामध्ये ही इज गेटिंग वेल, तो बरा होत आहे. म्हणजे गेटिंग हे मुख्य क्रियापद आहे तर इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो आणि ह्याला आपण वर्ब किंवा मेन वर्ब असं म्हणतो. चालू काळामध्ये आता हे वाक्य आहे इज म्हणजे इज हे वर्तमान काळात येतं आणि कर्ता आहे एकवचनी. तर ही इज गेटिंग वेल हा चालू वर्तमान काळ आहे आणि या क्रियापदाला म्हणजे गेटिंग या क्रियापदाला इज हे त्या काळात मदत करत आहे. असं एक तर स्वतःचा स्थायी भाव असतो, ह्यांचा स्वतःची स्थिती असते आणि इतर काळामध्ये जसं चालू काळामध्ये इज गेटिंग, इज रायटिंग, इज वेटिंग अशा पद्धतीनं मुख्य क्रियापदाला हे क्रियापद मदत करत असतं. म्हणून या क्रियापदांना हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतात. परत एकदा आपण रिव्हिजन करूया की वर्तमान काळात एकवचनामध्ये ॲम आणि इज येतात, त्यांचा अर्थ होतो आहे. जसं आय ॲम मी आहे, ही इज, सी इज या पद्धतीनं. तर वर्तमान काळामध्येच अनेक वचन आहे आर. आर म्हणजे आहेत, आहेचा यू आर, दे आर या पद्धतीने अनेक वचनी करता असल्यानंतर. चला भूतकाळाकडे जाऊया आपण. भूतकाळामध्ये सुद्धा एक वचन आहे आणि अनेक वचन आहे. एक वचनामध्ये वाज आहे. वाज हे एक वचनी कर्त्याच्या पुढेच आपण त्याला वापर करायचा आहे. आणि अनेक वचनामध्ये आहे वेअर. वेअर म्हणजे होते. हे अनेक वचनी कर्त्यापुढे वेअरचा उपयोग करायचा आहे. भविष्यकाळामध्ये एक वचन आणि अनेक वचन याच्यासाठी शॅल बी आणि विल बी दोन्हीचाही वापर करता येतो. पण आय आणि वी साठी आपण शॅल वापरायचे, शॅल बी. आणि बाकी सर्वांच्यासाठी ही असेल, सी असेल, इट असेल, दे असेल, यू असेल, एखादं नाम असेल, पुल्लिंगी नाम असेल, स्त्रीलिंगी नाम असेल तर त्या नामापुढे विल बी असं आपल्याला उपयोग करता येईल. तर या पद्धतीनं आपण हा टू बीचा सहाय्यकारी क्रियापदाचा भाग पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं आणि टू डूची सहाय्यकारी क्रियापदं कशी वापरायची, त्यांचा अर्थ काय, या गोष्टीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.